नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावळी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे भैरवी खूपच जास्त ताराला प्रेशराईज करत असते की काहीही झालं तरी गाणं सोडायचं नाही. आणि त्यानंतर इथे भैरवीजवळ आता जयवंती आलेली असते आणि त्याचबरोबर ऐश्वर्यासुद्धा आलेली असते. दोघींनासुद्धा आपल्या स्वार्थासाठी ताराला गाण्यासाठी कन्व्हिन्स करायचं आहे. पण ताराने आता ठरवलं आहे, काहीही झालं तरी मी कुणाचं काही ऐकणार नाही आहे आणि गाणं गाणारच नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जयंतीने ताराला खूपच जास्त मोठ्या पद्धतीने ब्लॅकमेल केलेलं असतं. जर तू गाणं गायलं नाहीस तर तू गाणं गात नाहीस. तुझ्या आवाजामागे सावळीचा खरा आवाज आहे, हे सत्य मी जाऊन तुझ्या कुटुंबाला, मेहेंदळे कुटुंबाला आणि तुझ्या प्रोड्युसरला सांगेन, अशी धमकी इथे जयंतीने ताराला दिलेली असते. तेव्हा इथे तारा गाणं गायला तयार झालेली असते. पण त्यानंतरला ही फसवणूक आहे ही गोष्ट ताराच्या लक्षात आल्यानंतर ती गाणं गाण्यासाठी नकार देते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जयंतीने संपूर्ण लिमिट्स क्रॉस केलेले असते. तिने ताराच्या थोबाडीत दिलेले असते. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये तारावरती हात उगारणाऱ्या इथे जयंतीला आता सावळीने चांगले खडेबोल सुनावत तिच्या थोबाडीत दिलेले असते. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, बाबुळ गावामध्ये इथे आता वस्तीला राहणाऱ्या सावळी आणि सारंगने दोघांनी अंधाराचा फायदा उचलत इथे सदाशिवला पकडलेलं असतं. तेव्हा सदाशिवने ऐश्वर्याच्या कारस्थानाचा उलगडा केलेला असतो. तेव्हा देवाने ऐश्वर्याला तिच्या गुन्ह्याची शिक्षा देत तिला जेलमध्ये पाठवलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे सावळी आणि सारंग दोघेजण बाबुळ गावामध्ये हरिनाम सप्ताहासाठी गेलेले असतात. तिथे गेल्यानंतर गावकरी त्यांचा छान पाहुणचार करतात. कारण सारंग आणि सावळीने जे धाडस दाखवलेलं असतं की गावामध्ये इथे सगळ्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं असतं की जंगलामध्ये भूतं आलेली आहेत. आता जंगलामध्ये भूतं आली आहेत ही अफवा आहे. कारण प्रेक्षकांनो, इथे जंगलामध्ये लोकांनी जाऊन कामं करू नये, त्यांचा इथे रोजगार बंद व्हावा, ते गरीब व्हावेत, अशी कदाचित सदाशिवची इच्छा होती. आणि मग या सगळ्याचा फायदा इथे ऐश्वर्याला होईल, पण तोटा मात्र सारंग आणि सावळीचा होईल. कारण त्यांना इथे कॉस्मेटिक बनवण्यासाठी जे काही आयुर्वेदिक वनस्पती हवी असते ती तर जंगलातूनच येणार. मग गावकरी तिथे जाणं जर बंद करतील तर त्यांना कच्चा माल कसा काय मिळणार? तेव्हा इथे सारंग सावळीने जे धाडस दाखवलेलं असतं त्यामुळे त्यांनासुद्धा फायदाच झालेला असतो आणि गावकऱ्यांनासुद्धा. त्यानंतर प्रेक्षकांनो, हरिनाम सप्ताह झाल्यानंतर खूप उशीर झालेला असतो आणि देवाकडून सारंग आणि सावळीला कळलेलं असतं की सदाशिव गावामध्ये येतो, पण लपून छपून येतो. मग त्याला आता पकडायची ही संधी आहे, असं प्रेक्षकांनो सावळीला आणि सारंगला वाटतं. उशीर झाल्यामुळे आता गावकऱ्यांनी तिथेच त्यांची राहण्याची सोय केलेली असते. एक त्यांना घर दिलेलं असतं आणि तिथे त्यांना आराम करायला सांगितलेला असतो. पण प्रेक्षकांनो, जेव्हा इथे सारंग आता आराम करत असतो तेव्हा कुणीतरी दरवाजा ठोकतं. दरवाजा नॉक होतो. तेव्हा सारंगला जाग येते. तो बघतो तर काय, सावळी मात्र शांतपणे झोपलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, सारंग आता एकटाच बाहेर जातो कंदील घेऊन आणि बाहेरून जाताना कडी लावतो, जेणेकरून कुणीतरी आतमध्ये जाऊ नये किंवा सावळी बाहेर येऊ नये, या हेतूने हे सगळं केलेलं असतं. पण जेव्हा प्रेक्षकांनो सारंग आता जंगलामध्ये जातो, त्याला ठेच लागते, हातातला कंदील खाली पडतो आणि फुटतो. तेव्हा इथे सारंगला अंधाराची भीती वाटत असते आणि तेवढ्यातच सावळी उठते. बघते तर काय सारंग नाही आहे. तेव्हा ती दरवाजा उघडायला जाते तर बाहेरून कडी लावलेली असते. ती म्हणते, सारंग सर कुठे आहेत तुम्ही, सारंग सर. आणि ती जोरजोरात दरवाजा उघडायला जाते, पण कडी असल्यामुळे उघडता येत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सावळी म्हणते की सारंग सरांना कुठे शोधू. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सावळी जोरजोराने इथे दरवाजा उघडायचा प्रयत्न करते आणि मग ती कशीबशी तिथून बाहेर पडते. तेव्हा इथे सारंग आता जंगलामध्ये पूर्णपणे अंधारात खूपच जास्त घाबरलेला असतो आणि तेवढ्यातच सदाशिव आलेला असतो सारंगला पकडायला, त्याला मारायला. पण तेवढ्यातच इथे सावळी येते आणि इथे सदाशिवच्या डोक्यामध्ये जोराने फटका मारत इथे सारंगला सोडायला लावते.
अशा रीतीने प्रेक्षकांनो सावळी आणि सारंगने अंधाराचा फायदा उचलत इथे आता जंगलामध्ये खरं तर सदाशिव सारंगला घाबरवायला आलेला असतो, पण इथे सावळी असल्यामुळे ती मागून आता सदाशिवच्या डोक्यात मारत दोघेजण त्याला पकडून इथे आता देवाच्या हवाले करतात। तेव्हा प्रेक्षकांनो देवाला आता सगळं काही सदाशिवने सांगितलेलं असतं की हे कारस्थान त्याने ऐश्वर्याच्या सांगण्यावरून केलं होतं। तेव्हा इथे ऐश्वर्या आता ताराचं करिअर बर्बाद करणार असते, त्याचबरोबर मेहेंदळे कुटुंबाला सुद्धा तिला उद्ध्वस्त करायचं असतं। पण प्रेक्षकांनो इथे आता ऐश्वर्याचं नाव समोर आल्यानंतर देवा म्हणतो की आता ह्या बाईला अरेस्ट करायलाच हवी। तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता देवा दुसऱ्याच दिवशी येऊन ऐश्वर्याला अरेस्ट करणार असतो आणि त्यानंतर इथे ऐश्वर्याच्या नावाचं वॉरंट आणत तिला आता जेलमध्ये सुद्धा चौकशीसाठी नेलेलं असतं। त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे आता तिलोत्तमा म्हणत असते की ऐश्वर्याकडून दुसरं मला काही अपेक्षित नाही आहे, ती कधीही सुधारणार नाही, मला आधीपासूनच हे माहिती होतं। तेव्हा प्रेक्षकांनो जयंतीला आता 40,000 रुपये हवे असतात। भैरवीने सांगितलेलं असतं की ताराला गाण्यासाठी कन्व्हिन्स कर आणि एका ठिकाणी तिने बोलणीसुद्धा केलेली असतात। ते लोक आता इव्हेंटसाठी सारखे भैरवीला फोन करत असतात की लवकरात लवकर तुम्ही या। तेव्हा 2 दिवस आता असतात इव्हेंट सुरू व्हायला। तेव्हा इथे भैरवी म्हणते की जयंती आता तुझ्याकडे 1 दिवस आहे, तुला ताराला कन्व्हिन्स करायचं आहे। तेव्हा इथे जयंती ताराला म्हणते की हे बघ तुला गाणं गावं लागेल आणि जर तू नाही गायलंस ना तर तुझे प्रोड्युसर आहेत ना त्यांना येऊन मी सांगेन की ती गाणं गात नाही, ती खोटं बोलली होती, मग ते तुला फिल्ममधून काढून टाकतील। त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता तिलोत्तमा या लोकांना सुद्धा माहिती नाही आहे की ही गाणं गात नाही, मग त्यांना सुद्धा जाऊन सांगेल असं सुद्धा जयंतीने सांगितलेलं असतं। मेहेंदळे कुटुंबाला आणि तुझ्या प्रोड्युसरला दोघांना सुद्धा सांगणार तू गाणं गात नाही। तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता तारा कंटाळलेली असते। जेव्हा जयंती जबरदस्ती करत असते तेव्हा तारा म्हणते एक काम कर, तुला ज्याला कोणाला जाऊन सांगायचं आहे ना तू सांग, कारण का मला काही आता फरक पडत नाही, उलट माझ्या डोक्यावरचा ताण जाईल। तू सत्य सांगून टाकलंस ना तर जास्त बरं होईल। तू माझ्या घरच्या लोकांना सुद्धा सांग आणि माझ्या प्रोड्युसरला सुद्धा सांग, उलट त्यांना जर काही प्रॉब्लेम नसेल ते दुसरा सिंगर अरेंज करत असतील ना तर मी सावळीचं नाव सांगेन, सावळीला म्हणेन की तुम्ही हिला सगळी गाणी द्या फिल्ममधली गायला, मग त्याच्यातून जे काही तिला पैसे मिळतील ना ते तुला घेऊन टाक, पण आता मी गाणं गाणार नाही आहे, तू काहीही बोललीस ना तरीसुद्धा। जयंती म्हणते बघा मी जाऊन सांगेन सगळ्यांना, आता जाऊन सांगेन। तेव्हा तारा म्हणते जा ना जाऊन सांग ना, कोण नको बोलतंय तुला। तेव्हा प्रेक्षकांनो तारा आता भयंकर चिडलेली असते आणि तेवढ्यातच इथे जयंती तिच्यावरती हात उगारत असते। तेव्हा प्रेक्षकांनो सावळी आता मागून तिचा हात पकडते आणि म्हणते अगं वहिनी हे काय करतेस तू, तू का त्यांच्यावरती हात उगारतेस, त्यांना जर गाणं गायचं नाही आहे तर तुम्ही त्यांना जबरदस्ती का करताय। तेव्हा प्रेक्षकांनो जयंती म्हणते तू गप्प बस ग, मला पैसे हवेत, माझे पैसे बंद झालेत, कधी नव्हे ते 40,000 रुपये माझ्या पदरात पडणार आहेत आणि ही ते पडू देत नाही आहे। तेव्हा सावळी म्हणते हे बघ वहिनी तू असं नाही करू शकत, ती म्हणते मी काही करू शकते। तेव्हा ती आता ताराचा हात पिरगळायला जाणार तेवढ्यातच सावळी तिच्यावरती चुकून हात उगारते। तेव्हा जयंतीच्या चांगली थोबाडीत बसलेली असताना ती आता सावळीवरती भयंकर चिडते। सावळी म्हणते मला माफ कर वहिनी, चुकून माझा हात लागला तुला, पण हे बघ तू त्यांच्यावरती अशी जबरदस्ती करू नकोस, मला थोडा वेळ दे, मी त्यांना समजावते, मी त्यांच्याशी बोलते। पण प्रेक्षकांनो इथे आता तारा रागाच्या भरात बोललेली असते की काही झालं तरीसुद्धा मी गाणं गाणार नाही आहे। तेव्हा इथे आता तारा जयंतीला समजावणार असते। जयंतीला ती म्हणत असते की एक काम कर ना, मला गाणं गाता येत नाही तुला माहिती आहे, त्याच्यामुळे तुला तुझे पैसे मिळतील कसे काय, मला आता फिल्म तर मिळालेलीच आहे, मग मी फिल्ममध्ये काम करेन आणि त्यानंतरला तुला त्याचे पैसे मिळतील आणि ज्या सिनेमामध्ये मी काम करणार आहे ना त्या ठिकाणी आता जर गाणी आपल्या सावळीने गायली तर सावळीला पैसे मिळतील, मग सावळी ते पैसेसुद्धा तुला देऊ शकते, त्यामुळे मला फोर्स करण्यापेक्षा या सिनेमाचा तू सुद्धा फायदा उचल, सावळीला सिंगर म्हणून काम करू दे, असं प्रेक्षकांनो ताराने आता जयंतीला पटवलेलं असतं। त्यामुळे जयंतीला आता हवे तेवढे पैसे मिळणार असतात। तेव्हा ती भैरवीचा नाच सोडत आता तारालाच मदत करणार असते।